दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये आज या ग्रँड फिनालेच्या दिवसातील पहिलीच मॅच खेळली जाईल। आज इथे पहिली मॅच असेल युवा प्रभात दापोली विरुद्ध सियास्पोर्ट दापोली। ही महत्त्वाची मॅच आहे। इथून जिंकणारा संघ सरळ सेमीफायनल साठी क्वालिफाय करेल। क्वार्टर फायनलची मॅच असेल, इथून जिंकणारा संघ सरळ मात्र सेमीफायनल साठी क्वालिफाय केला जाईल। शैलेश पवार या एंड कडून तो गोलंदाजी करत असताना अनुप देशमुख याच्यावरती आक्रमण चढवलं होतं। चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल झाला होता आणि लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल होत असताना सरळ मात्र 4 रन्स मिळाले होते। आणि येताना जर पाहायला गेलं तर समोरच्या दिशेने राईटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना यावला स्विच चेंडू मात्र चाललेला आहे। अगदी दणदणकर सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे अक्षय मांडवकरच्या बॅटमधून येतोय। पुढचा बॉल आहे, यावेळेला हवाई यात्रेवरती डीपला क्षेत्ररक्षक सुमित जामदार अशा कॅच कुठे सोडतोय। इथे सरळ कॅच पकडले आणि अक्षय मांडवकर यांना सांगितलं बघा हा रस्ता आहे बाहेर जायचा आणि त्याच रस्त्याने अगदी मैदानाच्या बाहेर येतील ते। दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे। धाव संख्या 9 या आकड्यावरती एक महत्त्वाचा फलंदाज बाद। पहिलाच बॉल ऑफला ड्राइव्ह केलाय, अगदी खेळाडू स्वीपर कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होईल। जोपर्यंत चेंडू फेकला जाईल बॉलरकडे वेगाने मात्र 2 रन्स मिळतील। अमेय पवार मैदानाच्या आतमध्ये तयार। शेवटचं चेंडू मात्र या ओव्हरमधील शिल्लक असेल। शैलेश पवार या एंड कडून या ओव्हरचा शेवटचा चेंडू टाकताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळू शकेल। जिथे तुम्ही चर्चा करताय एकंदरीत खरंच जाणी या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला विशेष असं सहकार्य केले ते आदरणीय राम जागडे सर असतील, त्याचबरोबर जतीन सालगावकर सर यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं योगदान दिलेलं आहे, सहकार्य केले, त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। ही संपूर्ण संघटना आपण पाहता, या संघटनेची जे कार्यकारिणी आहे या अध्यक्ष महोदय आहे सम्राट युवा संघटनेचे आदरणीय अविनाशजी तांबे सर आहेत, त्याचबरोबर उपाध्यक्ष सुरजी सकपाळ आहेत, त्याचबरोबर सचिव आहेत नितीनजी पवार सर, या संपूर्ण सम्राट युवा संघटनेचे खजिनदार महोदय आदरणीय विलासजी मोरे सर आहेत आणि सल्लागार गणेशजी एलवे सर। या संपूर्ण या सगळ्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर संपूर्ण सदस्यांच्या वतीने या सम्राट युवा चषक 2025 पर्व 5 आपण या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे आणि आजचा हा अंतिम दिवस आहे, ग्रँड फिनालेचा दिवस आहे। सर्वांचं पुन्हा स्वागत करतोय मी।
त्याचबरोबर युवा प्रभागचे संचालक आदरणीय परागजी केळकर सर यांचं देखील आगमन झालेलं आहे। पराग सरांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो सकाळच्या सत्रामध्ये। त्याचबरोबर युवा प्रभाग संघटनेचे अध्यक्ष महोदय आदरणीय रुपेशजी बैकर सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय। त्याचबरोबर सल्लागार या ठिकाणी प्रसादजी गुजर साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करत आहोत। आणि चला मैदानाकडे जाऊयात। युवा प्रभागची जी टीम आहे, पहिला ओव्हरचा खेळ संपलाय, स्कोर बोर्ड 12 रन्स लॉस ऑफ 1। दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज मोहिते, चर्चेतलं नाव राहिले RJCR रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट या एंड कडून गोलंदाजी करत असताना गोलंदाज मनोज मोहिते लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग असेल। आता इथे जर पाहायला गेलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये असेल आणि सरळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतोय। युवा प्रभात विरुद्ध सिया स्पोर्ट्स या दोन संघांमधलं बॅटल आहे। पहिला चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये तिथे। पहिला चेंडू बिंदी टाकलाय, मनोज मोहिते नावाची चर्चा होतीये। सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच बॅटिंग ज्या वेळेला युवा प्रभात दापोलीचा संघ करतोय, परंतु ही बॅटिंग करत असताना इथे स्ट्रगल करावा लागतो का हे देखील पाहावं लागेल। शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला फटका फसलाय, इथे कॅच, चेंडू हवेमध्ये, कॅचेस विन द मॅचेस, परंतु कॅच मात्र तिथे सुटली आहे आणि खरंच खूप चांगला प्रयत्न केला गेलाय तिथे, म्हणजे हातामध्ये चेंडू पडलाय परंतु त्याच्यानंतर तेवढं तो कलेक्ट करता आला नाहीये। त्याचबरोबर स्पोर्ट्स टीम चॅनलचे सर्व आकीबाई चिपळूणकर हे देखील पहिल्या दिवसापासून आज ग्रँड फायनलच्या दिवसामध्ये देशा परदेशामध्ये गावाखेड्यामध्ये अगदी त्यांच्या या स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत संपूर्ण स्पर्धा पोहोचवण्याचं काम करतायत। आमचे ऑनलाईन स्कोरर असतील, एकंदरीत यावेळेला सुरेख देखना स्ट्रोक, चेंडू सरळ बाहेर, सारच मिळतील षटकार। संपुष्टात आले, विकेट नंबर 2। ओपन फॉर्मॅट मधील नवीन संघांना विनंती करतो की आपल्या नावाची लवकरात लवकर नोंदणी करून घ्या। ओपन फॉर्मॅटच्या जे नवीन टीम असतील त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी करून घ्यायची। या मॅच नंतरला ओपन फॉर्मॅट मात्र खेळवला जाणार आहे, याची आपण नोंद घ्या। चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे रन संख्या थांबलेली 20-20 या आकड्यावरती 20 रन स्कोर बोर्ड वरती आहेत। मनोज मोहिते तयार,
इथे चांगला स्ट्रोक असेल, चेंडू मात्र चाललाय डीप स्क्वेअर लेग मॉडलच्या बाहेर. 6 रन्स. कुणाला नाही घेतलं कोणी कोणी घेतलं नाही का लागले जर लागले बिल असेल तर ठीक आहे. हॅलो ठीक. पुढचा बॉल आहे इथे स्विच करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र चेंडू चाललाय दन 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 करत थर्डमॅनच्या दिशेनं, पण तो वेल स्टॉप चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु रन्स मात्र तिथे मिळतील. सरळ 4 रन्स मिळतील चौकाराला. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा आलाय आणि इथे कॅच पकडणे. फलंदाज रुपेश भिसे याची पारी संपुष्टात आली. मोठा धक्का बसेल युवा प्रभात या टीमला.
अगदी विकेट टेकिंग डिलिव्हरी आपण पाहिली होती, ज्यावेळेला चेंडू खेळत असताना प्रॉपर असा फटका नव्हता, कॉन्फिडेंट वाला स्ट्रोक नव्हता तिथे रुपेश भिसेच्या माध्यमातून. आता नवीन फलंदाजाला पाठवलं गेलं बॅटिंग मार्क वरती. अक्षय पवार गावतळे गावातून बिलॉंग करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय पवार डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपण पाहताय. राऊंड द विकेट गोलंदाजी केली जाईल. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, जिथे क्षेत्ररक्षक तडब्यांच्या सर्कलच्या आतमध्ये केवळ आणि केवळ एकच रन फक्त या बॉलवरती देखील मिळून जाईल. हे कुठेतरी आपण पाहायला गेलं तर सिया स्पोर्ट्स या टीमच्या दृष्टिकोनातून हे षटक अगदी किफायतशीर असेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट तर गेल्या होत्या, परंतु रन्स देखील आले होते. 30 रन्स आले होते पहिल्या 2 ओव्हरमध्ये. आणि हे तिसरं षटक आपण पाहायला गेलं तर एकंदरीत ज्या वेळेला टाकलं गेलं, पहिल्याच बॉलवरती 1 रन आला, त्याच्यानंतर विकेट आणि पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवरती 1 सिंगल आलाय. आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी आपण गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. जर कोणती नवीन टीम या ठिकाणी ओपन फॉर्मॅट मधून आलेली असेल तर त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करा. काही सुरेख गोलंदाजी आपण पाहताय. पहिलाच बॉल इथे फलंदाज खेळत असताना या खेळाडूचा आणि तिथे कुठेतरी बीट होताना पाहिलाय. मोजक्या पावलांचा रनअप होता आणि मोजक्या पावलांचा रनअप असताना देखील यावेळेला राऊंड द विकेट आपण पाहतोय. तर ऑनला ड्राईव्ह केलंय, केवळ 1च रन मिळून जाईल आणि स्कोर बोर्ड मात्र थोडंसं पुढे सरकेल 33 या आकड्यावरती. 33 स्कोर बोर्ड वरती आपण पाहताय. हॅलो, राहुल राठोड यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. इथे मोठा स्ट्रोक घ्यायचा होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. 3चा खेळ होईल समाप्त. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल या ठिकाणी 33 या आकड्यावरती. या ओव्हर मध्ये आलेत मात्र केवळ 3 रन्स. हॅलो, चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करूया. पंच, आजच्या दिवसात, आजचा अंतिम दिवसामध्ये आपल्याला अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. चालू असणारी लढत आहे युवा प्रभात दापोली वर्सेस सिया स्पोर्ट्स दापोली. या 2 संघामध्ये क्वार्टर फायनलची लढत चालू आहे. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 33. 5 षटकांचा सामना आहे. एक तिकडे पहिल्या संघासाठी 4थं षटक घेणारा गोलंदाज मला कदाचित अनुप असेल. स्ट्राईकला असणारा फलंदाज आहे तो प्रसाद आणि अक्षय पवार ही असे सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. डावकरे फलंदाज, रायटी फलंदाज आणि गोलंदाजी मारती गोलंदाज येतोय तो अनुप, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलेला गोलंदाज. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सिया स्पोर्ट्स संघासाठी 18 चेंडूंचा खेळ झाला. 18 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या 33. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी होणार तेही पाहायचं. षटकारांच्या चौकारांची आतिषबाजी होते का तेही पाहायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी दापोलीचा हिरा म्हणजेच क्रिकेट क्षेत्रातील दापोलीच्या मोठं नाव आकाश सकपाळ सर देखील आता आमच्या समोर जोडले गेलेले आहेत. आकाश दादा, तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो सकाळच्या सत्रामध्ये. मित्रांनो, अगदी मल्टी टॅलेंटेड असणारा प्लेअर म्हणजेच आमच्या आकाश दादा आता समालोचन क्षेत्रामध्ये देखील येत चाललेले आहेत. तुमचं स्वागत. कारण क्रिकेटचं क्षेत्र मात्र दापोलीचं नाव अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर गाजवलं आहे खेळाडून. आता या समालोचन क्षेत्रामध्ये पुन्हा स्वागत करू आम्ही. RGCR या एंड कडून गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजी मार्कवरती अनुप देशमुख,
संघासाठी हे चौथं आणि स्वतःचं दुसरं षटक टाकताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल असेल जिथे प्रसाद शिर्के हार मानण्यासाठी तयार नाहीये. पहिलाच बॉल अगदी सरळ कव्हरच्या दिशेने खेळला जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असू शकेल. जोपर्यंत चेंडूला हलुची इथे वेगाने 2 रन्स कंप्लीट होताना आपण देखील पाहताय. मागचं षटक अगदी खूपच किफायतीशीर होतं. केवळ 3 रन्स आले होते. अक्षय निवातेनं तिथे केवळ 3 रन्स देत असताना फक्त महत्वाची विकेट देखील घेतली होती. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. महत्वाची मॅच आहे. इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा खालच्या बाजूला बसेल. 1 रन्स वेगानं कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल होताना पाहिलाय आणि 2 रन्स देखील वेगानं कंप्लीट होताना बघतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी दोन्ही खेळाडूंमधला तालमेल आता सुरेख पाहायला मिळतंय. कंट्रोल चांगला आहे दोन्ही फलंदाजांकडे. आतापर्यंत पाहताय तुम्ही तर अनुप देशमुखने सुरेख गोलंदाजी केली. आणि इथून जिंकणारा संघ सरळ सेमीफायनलचं तिकीट मात्र बुक करणार आहे. फुलटॉस बॉल आहे जिथे ऑनला ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक मनोज मोहिते. चेंडू पर्यंत मिस फील्ड आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. आणि खरंच जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग शेवटपर्यंत लढतोय प्रसाद शिर्के फलंदाजी मार्कवरती. इथे लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा ऑनला क्षेत्ररक्षक सुमित जामदार आहे. केवळ 1च रन्स मिळून जाईल आणि स्कोरबोर्ड थोडंसं पुढे सरकेल. धावसंख्या 42-42 42 या आकड्यावरती. हॅलो, काय वाटतंय? 5 षटकाचा सामना असणार. आतापर्यंत 42 झाल्यात. शेवटच्या षटकापर्यंत कितीपर्यंत धावा घेऊन येऊ शकतो हा युवा प्रभात संघ? सर असंच क्रिकेट जर चालू राहिलं तर अशीच बॅटिंग चालू राहिली तर किमान तरी एक 62 ते 64 पर्यंत स्कोर जाण्याचे चान्सेस असू शकतील. कारण या ओव्हरमधील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि स्कोरबोर्ड पाहायला गेलं तर 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 चेंडूमध्ये 2 6 तरी आले तरी मॅच मध्ये येऊ शकतात. आणि अशा तऱ्हेने फलंदाज बाद होतोय. डावकरा फलंदाज डगडमध्ये परततोय तो अक्षय. त्याची जागा साठी नवीन फलंदाज जात आहेत ते मिथुन मस्कर सर. मध्ये आलेत जिथे या ओव्हरमधील शेवटचा बॉल एक्सपेक्टेड आपण सांगितलं होतं कुठे 62-64 पर्यंत रेस बनू शकतील. परंतु इथे फ्रंट फूटचा वापर करत असताना कमी गतीचा बॉल टाकलाय. षटक क्रमांक 4चा आता खेळ संपलेला आहे. जर एकंदरीत आपण पाहायला गेलं तर 4 ओव्हर नंतर 42 रन्स झालेले आहेत. येणाऱ्या पुढच्या 6 बॉलमध्ये किती रन्स काढली जातील हे देखील पाहावं लागेल कारण प्रसाद शिर्के अजून देखील मैदानामध्ये आहे. काय सांगशील? येणाऱ्या 6 चेंडूमध्ये ते 10 ते 15 रन्स आले पाहिजेत. म्हणजे प्रति ओव्हर 10 ते 11 रनचं टार्गेट आलं तर गोलंदाजांना पण
काहीतरी धावा भेटू शकतात अशा प्रकारे खेळावं लागेल प्रसाद आणि मितुल यांना. 6 चेंडूमध्ये कदाचित 10 रन तरी घेतलेच पाहिजेत तर 52चं टार्गेट होऊ शकतं. म्हणजे तो प्रति ओव्हर 10-10चं टार्गेट असेल तर गोलंदाजाला पण थोडंसं गोलंदाजी करताना पण तेवढी इच्छा पण होऊ शकते की आपल्याला रस आहेत. 5 षटकामध्ये 52 धावा आपल्या संघाने केले तसे. चला 4 षटकांचा खेळ झाला. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 42. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ असणार आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा घेऊन येतात ते पाहायचं आहे. ती सलामीची जोडी. सलामीला आला फलंदाज प्रसाद आणि मितुल उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी करतात. बघ या शेवटचा षटक असणार आहे. 6 चेंडूचा खेळ कोणता गोलंदाज घेऊन येतोय. मला वाटतं कदाचित वैयक्तिक कुठेतरी पहिलं आणि संघासाठी शेवटचं शतक घेऊन येतोय तो गोलंदाज सुमित जामदार. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार. स्ट्राईकला असणार फलंदाज प्रसादसाठी. नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज असणार आहे तो मितुल. 24 चेंडूंचा खेळ झाला. 24 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा झाल्या आहेत त्या 42. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. या फर्स्ट इनिंग मधला पाहायचं आपल्याला मैदानाकडे. उत्कृष्ट प्रकारे क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी, उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी चालली आतापर्यंत. बघूया आता शेवटच्या षटकामध्ये हाणामारी होते का. फलंदाजी मारती फलंदाज आहे तो प्रसाद. नॉन स्ट्राईकला आहे तो मितुल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आहे तो सुमित. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अर्धा बॉलांचा रन बाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार तो प्रसादसाठी. प्रसाद सज्ज होतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू हलक्यात आणि खेळून काढलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तो मध्ये सहज एक धाव पूर्ण होते. एका धावाने संघात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 43 वरती. षटक चालू आहे. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सिंगल येतोय. आता बघूया 5 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो मितुल आपल्या संघासाठी. नक्कीच आता कुठेतरी पहिल्याच बॉलवरती 1 रन झालाय आणि 43 रन स्कोर वरती झालेत. सुमित जामदार तयार असेल. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक आता तयार असेल. अनुप देशमुख इथे सरळ कॅच पकडले. मिथुन मस्कर यांची पारी संपुष्टात. बाहेर जावं लागेल कमोंडीजे. आणि जिथे बॉल मात्र एक्स्ट्रा रन्स मात्र देऊन जाईल. स्कोर बोर्ड 44 आकड्यावरती 4 बॉल अजून शिल्लक आहेत. शैलू जालगावकर मैदानाच्या आतमध्ये असेल. संघाचा कॅप्टन महत्वाचा फलंदाज शैलू. शरीरापासून थोडंसं दूर खेळण्याचा प्रयत्न राहील. डॉट बॉल आता विंदी. मी मगाशी एक्सपेक्टेड सांगितलं होतं 62-64 बनू शकतील परंतु आता तसं नाही आहे. या गोलंदाजाने देखील जे आपण प्रिडिक्शन लावलं त्याला देखील थोडंसं चुकीचं ठरवून दिलं. असं वाटलं होतं अक्षय आणि प्रसाद आहेत तोपर्यंत रन्स बनू शकतील परंतु आता तसं झालं नाही आहे. कमबॅक बघा गोलंदाज सुमित जामदारचा सुरेख आहे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. इथे कव्हरला क्षेत्ररक्षक असेल. सुरेख वेल स्टॉप. एकच रन्स मिळून जाईल आणि स्कोर बोर्ड पुढे 45-45 आकड्यावरती. आणि इथे अगदी सुरेख स्ट्रोक आपण पाहिलाय. चेंडू मात्र जाईल वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर.
इथे अंपायरचा येतोय इशारा 4 रन. इथे अक्षवासवी शेवटचा एक बॉल आहे. 49 स्कोर बोर्ड वरती रन्स सोबत जमदार तयार. पुन्हा फ्रंट फूटचा चांगला वापर आणि सरळ चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 6 रन्स मिळतील. षटकार आलाय. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 55. 55 रन्स जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये आता पाहिजे 56 धावांची आवश्यक. 30 मध्ये 56. छोटीशी विश्रांती.
तिथे सिया स्पोर्ट्स हा संघ बॅटिंग करेल, जिंकणार संघ सरळ मात्र सेमीफायनल म्हणजे दिमागात प्रवेश करेल. 30 बॉल मध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. 56. 30 मध्ये 56 पाहिजेत. थोडीशी चर्चा करतील, शहीद बसतील. चला क्विक फास्ट, जास्त वेळ जाणार नाही याची आपण काळजी घेऊयात. आज ग्रँड फिनालीचा दिवस आहे. लवकरात लवकर आपण जेवढ्या मॅचेस होतील तेवढ्या होणं खूप गरजेचे असतील. आपण पाहताय तर इथून जिंकणारा संघ सेमीफायनलचं तिकीट बुक करेल. सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण करतोय. ही मॅच आहे सिया स्पोर्ट्स दापोली विरुद्ध युवा प्रभात. युवा प्रभातनं प्रथम फलंदाजी करत असताना 55 रन्स बनवले. 56 धावांचं टार्गेट आपण बघितलंय. येणाऱ्या 30 मध्ये 56 होऊ शकतील कारण का ऋषी बारे या मॅच मध्ये खेळताना दिसेल. ऋषी बारेनं मागच्या 2 मॅच ज्यावेळेला खेळल्या होत्या थोडंसं एक मॅच मध्ये चांगलं क्रिकेट, ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले. तर पुढच्या मॅचचा आपण जर विचार करायला गेलं तर गोल्डन डक झाला होता. पहिलाच बॉल अगदी सरळ रडार मध्ये होता. डाऊन द ग्राउंड, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, 4 रन्स. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकत असताना इरादा स्पष्ट केलाय सुमित जामदारनं. तर दुसऱ्या बाजूला रुपेश मापदी. इथे हवेमध्ये बॉल आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. किंवा एकच रन आता मिळून जाईल. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. बाजूच्या दिशेने गेला होता, केवळ 1 रन मात्र मिळून जाईल. ऋषी बारे असेल, ऋषी बारेनं म्हणजे डीसीएन मध्ये देखील तेवढा अगदी त्याचा बल्ला खामोश राहिला होता. तेवढा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही. तर या मॅच मध्ये सम्राट युवा चषकामध्ये देखील एखाद दुसरी पारी आपण चांगली पाहिली. त्याच्यानंतर तो गोल्डन डक झाला. त्याच्यानंतर 4-5 रन्स वरती मात्र तो आउट झाला होता. आणि कुठेतरी ही महत्वाची मॅच मध्ये कसं क्रिकेट खेळ हे देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल आहे. हो यावेळेला पॅडल स्वीप, चेंडू सरळ चाललाय वन मोसीमा रिष्टीच्या बाहेर. ऋषी है तो खुशी है, 4 रन. चेंडू मात्र बाहेर चाललाय. 6 रन्स मिळतील. षटकार आलाय आणि त्याचबरोबर अंपायरचा इशारा नो बॉल देखील. 6+1 = 7.
इथे सुरेख स्ट्रोक आहे, अगदी स्वीपर कव्हरला चेंडू दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळत आहेत। ऋषी ओव्हर मध्ये जर आपण पाहताय तर इथे ऋषी हा जो फलंदाज आहे तो सुरेख फटकेबाजी करतोय। 20 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये आणि पहिलं षटक मात्र आता मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे। 4 चेंडू टाकून झालेत, ज्याच्यामध्ये अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। इथे जोरदार अपील करण्याचा प्रयत्न होता, अंपायरचा कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी इशारा नाहीये बघा। इट्स अ फेअर डिलिव्हरी। राऊंड हॅलो हॅलो आणि हवेमध्ये बॉल आहे, ऋषी सरळ मैदानाच्या बाहेर जाईल। वाह, काय गोलंदाजी आपण पाहिली आहे। रुपेश मामतीने महत्वाच्या फलंदाजाला पहिल्या ओव्हर मध्येच मात्र सरळ बाहेर पाठवले आणि 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला। स्कोर बोर्ड लॉस ऑफ 120 रन्स, 20 रन स्कोर बोर्ड वरती आहेत। सुंदर असं क्रिकेट तो खेळायचा आणि आता या मॅच मध्ये गेले आपण पाहिलं डीसीएल पासून थोडासा बल्ला खामोश राहिला ऋषी बारेचा। इथे सरळ चेंडू मध्ये आहे, सुमेध जामदार देखील मैदानाच्या बाहेर जाईल। विकेट नंबर 2 सिया स्पोर्ट्स
आता संकटामध्ये आहे. संकटांचे डोंगर समोर उभे तुझ्या गड्या अन वाईट चाळली थोडीशी वेळ आहे. इतिहास जसा खंबीर तू उभा तसाच राहा. परिस्थिती बदलण्यात तुझ्यातच बळ आहे. आणि आता तुम्हाला जिंकण्यासाठी 36 रन्स पाहिजेत. परिस्थिती बदलण्यासाठी स्वतःला इथे इम्प्रूव्ह करावं लागेल. कारण गोलंदाज मिथून मस्कर यांची गोलंदाजीच्या पहिल्याच बॉलवरती सुबह जामदारला सरळ बाहेर पाठवलंय. क्रमांक 4 वरती अनुप देशमुख आणि अक्षय निवाते ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये असेल. इथे चांगला अगदी कव्हर ड्राईव्ह असेल अनुप देशमुखच्या बाट मधून, परंतु तिथे सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला संजू सॅमसनच्या माध्यमातून आपण पाहिलंय. वेगानं मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण पाहिले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू अगदी जबरदस्त या ठिकाणी ताळमेळनुसार क्रिकेट खेळताना आपण पाहताय. स्कोरबोर्ड 23 या आकड्यावरती 23 रन आता स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी म्हणजे क्रिकेटर्सने असं क्रिकेट खेळलं पाहिजे की हरलात तरी तुम्ही चालेल, परंतु चर्चा मात्र जिंकणाऱ्यांपेक्षा तुमची झाली पाहिजे. आज चर्चा जर करायची असेल तर इथे स्वतःला अगदी झोकून द्यावं लागेल मैदानामध्ये. यावला रडार मध्ये होता और ये तो गेंद जाएगी साजन के घर और देके जाएगी 6 रन. अक्षयनं आता सुरेख फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल आहे. इथे छेडछाड करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाहीये. डॉट बॉल येईल, भिंती बॉल असतील. त्याचबरोबर स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहे. आणि जर का या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसाल, चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि त्याचबरोबर अशा नवीन नवीन मोठमोठ्या स्पर्धा पाहण्यासाठी या चॅनलच्या बेल आयकॉनला जाऊन प्रेस करा. या चॅनलचे जे सर्व आकीभाई चिपळूणकर असतील ऑनलाईन स्कोरर आपण पाहताय. तर आमचे तुफैल अहमद ऐनरकर आहेत, कॅमेरामॅन शहबाज कल्फे, त्यानंतर फहद बुरुटकर आणि दुसरे कॅमेरामॅन आहेत सुभान चिपळूणकर. ही संपूर्ण आकिब सरांची टीम या ठिकाणी आलेली आहे. परंतु या बॉलवरती देखील सरळ आक्रमण, 6 रन, षटकार. डीजे हॅलो चेक. 18 बॉलमध्ये आता 21 धावांची आवश्यकता आहे. संपूर्ण मॅच मात्र आता जर पाहायला गेलं तर कुठेतरी 18 बॉलमध्ये 21 रन्स पाहिजेत. आणि त्याचबरोबर मिकी माऊस यांचं देखील आगमन झालेलं आहे. मिकी माऊस तुमचं स्वागत सकाळच्या सत्रामध्ये. आज ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि तुमची उपस्थिती खूप महत्वाची होती आणि आता सर्वांचं मनोरंजन होईल. तुम्ही पाहताय सम्राट युवा चषक 2025 पर्व 5. सर्वांचं स्वागत मी सनी मोहिते सकाळच्या सत्रामध्ये करेन. शॉट ऑफ लाईन तर पडल्यानंतर अतिरिक्त उछाल आहे.
बॅटर्सला खेळणं थोडंसं कठीण गेलंय. गोलंदाजी मार्क वरती दिलीप नवाले सर गोलंदाजी करतायत. मिकी माऊस देखील आलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये सर्वांची मनं जिंकली होती मिकी माऊसनं. छोटे छोटे या ठिकाणी अशी मुलं होती, अगदी त्यांचं देखील मनोरंजन करताना आपण त्यांना पाहिलं. समोरच्या दिशेनं आता मात्र आपण जर पाहायला गेलं तर खेळाडू तयार असणार आहे. मार्क वरती गोलंदाज दिलीप नवालसेर असतील. स्विच हिट खेळलाय आणि चेंडू मात्र सरळ जाईल. 1 बाउन्स, 1 2 3 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर 4 रन. दोन पूर्णांक 2 ओव्हरपर्यंत सगळं टाकून झाले. इथे बॉल मात्र चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. जिथे आपण पाहायला गेलं तर सुरेख असं क्षेत्ररक्षणाचा नजारा. या पुढची मॅच असेल दाफोल 11 विरुद्ध फरारे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर यायचं आहे. पण आणि सर्व जे मॅचेस आहेत पुढच्या आपण 4 ओव्हरच्या खेळणार आहोत याची नोंद घेऊया सगळ्यांनी. 4 ओव्हरच्या मॅचेस असतील. शरीरापासून थोडस दूर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर जर आपण पाहायला गेलं तर समोरच्या दिशेने गोलंदाज पुन्हा स्विच हिट कायचा आहे. जोर जर अपील केली होती परंतु एकच रन्स मिळून जाईल आणि धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड पुढे सरकतंय. 41 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. 13 बॉल मध्ये 15 रन्स पाहिजेत. आणि इथे या बॉलवरती आक्रमण चढवलंय. चेंडू चाललाय 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील.
गेलाय मनोज मोहिते या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फक्त आणि फक्त इथे मात्र रन्स मिळून जातील. 10 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. काय मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच खरंच अप्रतिम. इथून जिंकणारा संघ सरळ सेमीफायनलचं तिकीट बुक करणार आहे. इथे चांगला ऑनला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक संजू सॅमसन कॅच पकडेल. अनुप देशमुख बाहेर जाईल आणि इथे पाहायला गेलं तर विकेट नंबर 4 अनुप देशमुख बाहेर. संजू आणि त्याचबरोबर गोलंदाज अमीय याच्यासाठी 100-100चा कॅश प्राइज आदरणीय परागजी केळकर सर यांच्याकडनं दिलं जाईल. चला 9 बॉल मध्ये 10 रन्स पाहिजे. आता फलंदाज असेल चेंडूला. पुन्हा एकदा हातामध्ये चेंडूला खेळलंय आणि आता मात्र फलंदाज बाद होईल. पण टॉस लगेच करतोय. यानंतरची ती देखील मॅच खेळली जाईल. मोठी मॅच असणार आहे. ओपन फॉर्मॅट मधल्या मॅचेस आपण पाहताय. फरारी टीमने टॉस जिंकलेला आहे. या ओव्हर मध्ये आपण जर पाहायला गेलं इथून सर्व कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला 4-4 ओव्हरच्या मॅचेस असतील. इथून सर्व मॅचेस 4-4 ओव्हरच्या आहेत. जर मधीच बदल झाला तर आम्ही तुमच्यापर्यंत सांगू. जे काय बदल होतील ते वेळेनुसार तुम्हाला सांगितले देखील जातील. इथे समोर रिहान मैदानाच्या आतमध्ये असेल. जिंकण्यासाठी आता मात्र येणाऱ्या 8 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. असं वाटलं होतं मॅच मात्र अगदी सहजासहजी ECR स्पोर्ट्स या टीमकडे जाईल, परंतु तसं नाही. यावेळेला सुरेख स्ट्रोक आहे. चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. इथे किती रन्स मिळून जातील हे देखील पाहावं लागेल. लागणार आहे 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. इथे पुन्हा एकदा ऑनला ड्राइव्ह केलं. क्षेत्ररक्षक असेल. थोडासा फंबल झाला. 1 रन्स घेतलाय. जोपर्यंत थ्रो केला जाईल. मनोज मोहिते डेंजर झोन मधला आहे. डेंजर एंड वरती होता परंतु नॉट आउट असेल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या 52 जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये आणि 4 रन्सची गरज आहे. 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच आपण पाहिली आहे.
सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहे। आज ज्या संपूर्ण संघटनेचे जे कार्यकारिणी आपण पाहायला गेले तर कार्यकारिणी अध्यक्ष महोदय आहेत सम्राट युवा संघटनेच्या आदरणीय अविनाशजी तांबे सर आहेत, उपाध्यक्ष सुरजजी सकपाळ सर, सचिव नितीनजी पवार आहेत, त्याचबरोबर खजिनदार विलाजी मोरे सर आणि सल्लागार गणेशजी एल्वे सर या सर्वांच्या माध्यमातून आणि सर्व सदस्यांच्या साह्यानं ही संपूर्ण स्पर्धा सम्राट युवा चषक 2025 पर्व 5 आपण पाहताय दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पार पडत असताना येणाऱ्या 6 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे। व्हॉट अ मॅच, सुरेख मॅच आपण पाहतोय आणि इथे जर आपण पाहायला गेला तर अगदी प्रत्येकाला इथे स्वतःला चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे। आणि इथे तुम्हाला 6 बॉल मध्ये आता 4 रन्स पाहिजे आहेत। सहा बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मार्कवरती आज गोलंदाज आहे समोर अक्षय मांडवकर, ज्यानं 6 बॉल मध्ये 5 रन्स या अगोदरच्या एका मॅच मध्ये म्हणजे पहिल्याच दिवसामध्ये 6 मध्ये 5 रन्स डिफेन्स केले होते। तो खेळाडू आहे तर 6 मध्ये 4 आता डिफेन्स करेल का? समोर फलंदाज मनोज मोहिते आक्रमक विध्वंसक फलंदाज आहे। तकदीर तो बदल जाती है जब इरादे मजबूत हो, वरना जिंदगी बीत जाती है किस्मत को दोष देने में। या ठिकाणी तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल। ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल होता, एक्स्ट्रा रन्स आता मिळून जाईल। आता जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 3 रन्स पाहिजेत। 6 मध्ये 3 ची आवश्यकता आहे। म्हणजे आपण म्हणतो ना, इतिहास लिहिण्यासाठी एखाद्या पेनाची आवश्यकता नसते की तुम्हाला त्या हौसल्याची गरज असते। हौसला ज्याच्याकडे आहे, क्षमता ज्याच्याकडे आहे, तो मात्र इतिहास रचू शकतो। जिथे 1 रन्स मात्र मिळाले जिंकण्यासाठी या मॅच मध्ये केवळ 5 बॉल मध्ये 2 रन्स पाहिजेत। आज ओपन फॉर्मॅटच्या मॅचेस खेळल्या जातील। पहिलीच मॅच फरारे विरुद्ध दापोली 11 या 2 टीम मध्ये बॅटल असू शकणार आहे। या मॅच मध्ये 5 मध्ये 2 रन्स पाहिजेत। या स्पोर्ट्सच्या टीमला शरीरापासून थोडंसं दूर खेळलं गेलं मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट होणार का? परंतु नाही, अजून देखील 4 बॉल मध्ये 2 रन्स पाहिजेत। बस करा, 12 वाजले, बस करा। फुटबॉल अनुपचे स्टुडंट आहेत, अनुपचे स्टुडंट आणि इथे 1 रन्स आता आलेला आहे। 3 बॉल मध्ये आता एका धावेची आवश्यकता। कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला 3 मध्ये 5। या पुढची मॅच असेल दापोली 11 विरुद्ध फरारे। दोन्ही टीमना पण तयार राहायचं। फरारे 1 टॉस डिसिजन पेंडिंग आहे। एक धावेची आवश्यकता आहे। याच्या पुढची खूप मोठी मॅच असेल फरारी आणि दापोली 11। इथे हवाई यात्रेवरती खूपच उंच बॉल आणि चेंडू सरळ मोठा फटका खेळत असताना इथे सिक्सर
साठी बॅटिंगला अगदी त्यांनी इन्व्हिटेशन दिले, बॅटिंग करण्यासाठी इन्व्हिटेशन दिले. मॅच खूप मोठी होईल यात अजिबात शंका राहणार नाहीये, कारण जर तुम्ही पाहायला गेलं तर दोन्ही संघ तितकेच बलाढ्य राहतील. 12th मॅन कंपल्सरी राहील आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे. दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे राहतील. चला ओपनिंग बॅटर्स आपण पाठवून द्या. दापोली 11 चे ओपनिंग बॅटर आणि त्यांचा 12th मॅन कंपल्सरी कॉम बॉक्स कडे येईल. काय बोलता कल्पेश? दापोली 11 या टीम कडून आपण पाहायला गेलं तर अजिंक्य आणि कल्पेश ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस असतील. आपण 4 बॉलर कंपल्सरी चेस आणि 4 बॉलर 4 ओव्हर कंपल्सरी 4 बॉलर. त्याचबरोबर आमच्या ऑफिशियल दापोली क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त जे अंपायर आहेत आमचे नवाजबाई आणि त्याचबरोबर मया शिंदे सर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये जिथे मिकी माऊस यांचं देखील आगमन सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा स्वागत आम्ही करू, कारण खरंच त्यांनी कालच्या दिवसामध्ये सर्वांचं अगदी मन जिंकलंय, सर्वांचं मनोरंजन चांगलंच केलेलं आहे. आणि आता ते देखील आजच्या दिवसामध्ये अगदी बाहेरून आलेले जे